नमस्कार, उज्ज्वलास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मटणाचा रस्सा। मटणाचा झणझणीत रस्सा आज बनवणार आहे, तर ते आपण बघूयात। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, हे बघा। आणि त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते पण इथे बघू शकता तुम्ही। इथे मी 1 वाटी खोबरा घेतलेला आहे, तो भाजून घेतलेला आहे। आणि 4-5 कांदे सुद्धा घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत। टोमॅटो सुद्धा मी थोडा परतळून घेतलेला आहे, इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। आणि इथे मी लसूण पाकळ्या आणि थोडं आलं घेतलेलं आहे। इथे कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि इथे हे काजू घेतलेले आहेत। तर आता आपण ह्या सगळ्याचं वाटण करून घेणार आहोत। छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे वाटण आपलं रेडी झालेलं आहे, हे बघा। आणि इथे मटण आहे, तर मी गॅसवर आता मटण बनवायला घेत आहे। इथे मी 1 कुकर ठेवलेला आहे गरम करत, त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात अगोदर आपण इथे खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकणार आहोत। तर इथे मी बघा दालचिनी, चक्रीफूल, मिरची, तमालपत्र आणि थोडे मिरी घेतलेले आहेत, काळी मिरी, 2-3 लवंग घेतलेले आहेत। आणि हा खडा मसाला आपण तेलामध्ये घालून घेऊयात। एक 2 मिनिटं परतळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लगेचच बारीक चिरलेला मी इथे कांदा घेतलेला आहे, हा बघा। हा कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडा परतळून घ्यायचा आहे, लाल होईपर्यंत आपल्याला थोडा हा परतळून घ्यायचा आहे। इथे कांद्याला आपला छान कलर आलेला आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे, हे बघा। हे सगळं वाटण मी रश्श्यासाठी घालणार आहे आता। इथे मी वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता हे 2-3 मिनिटं आपल्याला छान परतळून घ्यायचं आहे, हे बघा। तेल सुटेपर्यंत वाटण छान परतळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। वाटण आपलं छान परतळून झालेलं आहे, बघा। छान तेल सुटत आलेलं आहे आणि खूप छान स्मेल पण येत आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट आणि हळद घालून घेऊया। आणि इथे धना पावडर आहे, ती पण इथे घालून घेत आहे। आता हे छान आपल्याला 1-2-3 मिनिटं परतळून घ्यायचं आहे। इथे आपले मसाले छान परतळून झालेले आहेत वाटणामध्ये। आणि आता आपण मटण घालून घेऊयात, हे बघा। हा सगळं मटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान वाटणामध्ये सगळ्या मसाल्यांच्यामध्ये 1-2-3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान परतवून घ्यायचं आहे। इथे थोडा काश्मीरी मसाला सुद्धा मी घालून घेत आहे आणि आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे 2-3 मिनिटं। याने छान कलर येतो, रस्सा खूप छान दिसतो याने। मटण आपलं छान मिक्स करून झालेलं आहे मसाल्यांच्यामध्ये। आणि इथे मी आता इथे मटण आपलं छान मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आणि आता आपण इथे मी 1 तांब्या भरून गरम पाणी करत ठेवला होता, पाणी गरम केलेलं आहे ते मी घालून घेत आहे आता। आणि हा मटण सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि 3-4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत, त्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे शिट्टीच्या अगोदर, शिट्टी घ्यायच्या अगोदर। इथे मी 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे। आणि आता हे मिक्स करून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। आणि 4 शिट्ट्या आपल्याला ह्याच्या घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांच्यामध्ये खूप छान मस्त शिजतो मटण। मटण आपलं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता मी इथे झाकण लावून घेत आहे कुकरला, कुकरला झाकण लावलेलं आहे आणि 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। तर इथे आपला रस्सा होईपर्यंत आपण सुका जो मटण घालायचा आहे त्याच्यासाठी इथे तयारी करून घेऊया। इथे मी खडा मसाला घेतलेला आहे, जो रश्श्यासाठी वापरला होता तो। आणि इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लाल तिखट आणि हळद, काश्मीरी मसाला, इथे धना पावडर आणि हे वाटण घेतलेलं आहे। तर चला आपण सुकं मटण घालून घेऊयात। इथे मी 1 पातेली गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये खडा मसाला आपण घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर मी इथे खडा मसाला घालून घेतलेला आहे आणि तो 2 मिनिटं परतळून त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी। आणि तो आता परतळत आलेला आहे, थोडासा लाल होईपर्यंत त्याला परतळून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला त्याच्यात थोडं वाटण घालून घ्यायचं आहे। छान कलर आलेला आहे, हे बघा, गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये हा वाटण घालून घेणार आहोत सगळं। आणि हा वाटण आपल्याला 2-3 मिनिटं छान परतवून घ्यायचा आहे।
वाटण आपलं इथे छान परतवून झालेलं आहे. हे बघा तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला. आता ह्याच्यामध्ये आपण हा लाल तिखट घालून घेणार आहोत. हे बघा मसाले घालून घेणार आहोत आणि ही धना पावडर आहे ती पण घालून घेणार आहे. आणि हे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत 2-3 मिनटं. छान परतवून झालेले आहेत. आता त्यात आपण थोडं मीठ घालून घेऊयात. हे बघा इथे अर्धा चमच घेतलेला आहे मी सुक्या मटणासाठी. आणि आता हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आपला मसाला खूप छान मिक्स झालेला आहे. थोडं गरम पाणी मी इथे घालून घेते. तोपर्यंत आपलं आता मटणसुद्धा रेडी होणार आहे. आणि नंतर 2-3 अशी थोडीशी उकळी घ्यायची आहे आपल्याला या मटणाला. बघा आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून. इथे आपल्या वाटणाला छान कलर आलेला आहे. हे बघा खूप मस्त तेल सुटलेलं आहे आणि उकळी पण आलेली आहे. आता हे वाटण छान शिजलेलं आहे. हे आपण गॅस जरा बंद करून ठेवू थोडा वेळ. आणि आपल्या 4-5 शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत. हा गॅससुद्धा आपण आता बंद करून ठेवूयात. आणि थोड्या वेळाने 5 मिनिटांनी हा मटण आपण यातून काढून घेऊया. इथे रस्सा आपला रेडी झालेला आहे. इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे रस्साला. आणि त्यातलं पीस मी इथे काढून घेतलेला आहे. मटण जो आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये. आणि खूप छान शिजलेलं आहे मटण 4 शिट्ट्यांच्यामध्ये. आणि आता इथे मी जी आपण सुकं करण्यासाठी जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती बघू शकता तुम्ही. इथे किती सुंदर कलर आलेला आहे. हे बघा वाटण खूप छान मिक्स झालेलं आहे. मसाले वगैरे खूप छान दिसत आहेत. आणि आता आपण हा जो मटण आहे शिजवलेला तो आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. सगळं मटण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आणि एक 5-6 मिनटं आपल्याला ह्याच्यामध्ये हा शिजून द्यायचा आहे. कारण आता वाटण पण छान शिजलेलं आहे आपलं आणि मटण पण शिजलेलं आहे. पण एक 5-6 मिनटं ह्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आपल्याला 5-6 मिनटं शिजून द्यायचं आहे छान उकळीपर्यंत. आणि थोडंसं आपण पाणी गरम घालून घेऊया रश्श्यासाठी. ग्रेव्ही छान होते मग. थोडं पाणी घालून द्यायचं आहे आणि 5-6 मिनटं शिजून द्यायचं आहे आपल्याला. इथे थोडं झाकण ठेवते मी त्याच्यावर. थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि नंतर एक 5-6 मिनटं अजून शिजून द्यायचं आहे. थोडं झाकण ठेवायचं आहे 5-6 मिनटं आपल्याला. आणि नंतर गॅस कमी करून 5-6 मिनटं शिजून द्यायचं. इथे तुम्ही बघू शकता आता मटण आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा खूप छान कलर आलेला आहे आणि खूप मस्त शिजलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी एका बाउलमध्ये पीस काढून घेतलेला आहे. हा मटण काढून घेतलेला आहे. हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि खूप मस्त स्मेल पण येत आहे. तुम्ही असं नक्की करून बघा. खूप छान मटण होतं. आणि इथे रस्सा पण आहे त्याला पण खूप छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे त्याची. इथे बघा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. हे बघा इतका थिक ठेवलेला आहे मी. जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त जाड पण नाही आहे. खूप मस्त झालेला आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.